बीडमध्ये पंकजा मुंडे अपक्ष लढल्या असत्या तर त्या पराभूत झाल्या नसत्या। पंकजा मुंडेंचा पराभव केवळ त्या भाजपच्या उमेदवार होत्या म्हणून झाला, असं वक्तव्य ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केलेलं आहे। तसंच राज्यामध्ये काहीतरी मोठी घटना घडणार आहे हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती असल्यामुळेच त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे, असा आरोप सुद्धा दीपक केदार यांनी केलेला आहे। भाजपवरचा राग हा त्यांच्यावरती निघालेला व्यक्तिगत। त्यांनी अनेक वेळा छुप्या पद्धतीने पण संकेत दिले होते की पक्ष सोडा पण मला मतदान करा, परंतु राग पक्षावरती होता हे सुद्धा आम्ही बघितलेलं आहे। आणि आम्ही काय बीडमध्ये येतो, दौरे करतो किंवा अनेक प्रकरणाला वाचा फोडतो, त्यावेळेस आमच्या लक्षात ग्राउंड रिपोर्ट येतोय। ग्राउंडला ही चर्चा ओपन होती की पंकजाताईंना आम्ही भाजपमुळं साथ देऊ शकत नाही, हे दलित मुस्लिम आदिवासींचं एक या ठिकाणी ठरलेलं धोरण होतं। ही ग्राउंडची माहिती आमच्याकडे। या ठिकाणी काहीतरी मोठी घटना घडणार आहे, त्यासाठीच असणारं गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला असा आमचा या माध्यमातून आरोप आहे। दंगलीच्या तोंडावरती तुम्ही राजीनामा देताय। पवईला जयभीमनगरला 600 झोपडपट्ट्या पाडल्या, त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, आया बहिणींना मारहाण झाली, त्यावेळेस तुम्ही राजीनामा देताय। तर हे कुठंतरी सुनियोजित कट कारस्थान आहे आणि त्यातूनच असणारं बीडचं वातावरण बिघडवलं जातंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।